नमस्कार मित्रांनो, मनी मॅनेजर्सच्या निफ्टी ॲनालिसिसमध्ये आपले स्वागत आहे। आपण काल बघितल्याप्रमाणे 24,430 ब्रेक झाले तर पॉझिटिव्ह मूवमेंट असण्याची शक्यता वर्तवली होती आणि डेली बेसवर निफ्टीने साइडवेज मूवमेंट करत आहे असेही वर्तवले होते। आज निफ्टी गॅपडाऊन ओपन झाली 24,320ला आणि 24,212चा लो बनवला। 24,200 हा निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट असल्याने पॉझिटिव्ह मूवमेंट झाली डायरेक्ट 24,470 पर्यंत। म्हणजेच आपला जो लॉंगसाठी ट्रेड होता तो कमी टार्गेटने हिट झाला, कारण निफ्टी गॅपडाऊन ओपन होऊन तिने अपसाइड मूवमेंट दिली। 24,212 ते 24,470 ही जवळजवळ 350 पॉईंटची मूवमेंट झाली आणि नंतर सेकंड हाफमध्ये साइडवेज मूव्ह करत 3 वाजेला पुन्हा डाऊन मूवमेंट देऊन 24,348ला क्लोज झाले। आपल्या एंट्रीनुसार 24,430 ते 24,472 एवढेच आपल्याला टार्गेट मिळाले। आता उद्यासाठी बघितले तर डेली टाईम फ्रेममध्ये एक चॅनल फॉर्म झालेला आहे आणि निफ्टी स्लोली अपसाइड मूव्ह घेत आहे। या डेली टाईम फ्रेममध्ये 24,190 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तर 24,680 हा एक रेजिस्टन्स आहे। 5 मिनिट टाईम फ्रेममध्ये बघितले तर 24,400 आणि 24,280 या दोन महत्त्वाच्या लेवल्स असणार आहे। जर 24,280 ब्रेक झाले तर 24,190 हे पहिले टार्गेट आणि 24,080 हे दुसरे टार्गेट असू शकते। तसेच 24,430च्या वर निफ्टी अर्धा तासच्या वरती जर सस्टेन राहिली तर 24,570 पर्यंत निफ्टी जाण्याची शक्यता आहे। ओव्हरऑल निफ्टी साइडवेज असल्याने केअरफुली ट्रेड करावा। अशाच निफ्टीच्या ॲनालिसिससाठी चॅनल सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ लाईक आणि शेअर करा।